फार्मास्युटिकलच्या सप्लाय चेनमध्ये खूप फॅक्टर तुम्हाला बघायला लागतात. व्हॅक्सिन्स तर लिटरली 2 to 8च्या बाहेर गेली तर त्याची एफिशियन्सी डायरेक्ट 50% येते. सगळ्यात मोठा धोका आहे तो म्हणजे याच्यामध्ये कुठेतरी मिक्सिंग अप होत नाही ना. आम्हाला एक रेमडेसिवीरची कन्साइनमेंट आईसलंडला पाठवायची होती. या इंडस्ट्रीने या सेक्टरने जर तसं वर्क नसतं केलं तर अजून जो धोका होता अजून खूप वाढला तो आणखीन वाढला असता. एकतर फार्मा इंडस्ट्री म्हटल्यानंतर एक इनोव्हेटर कंपनी येते आणि एक जनरिक कंपनी येते. ओके. कोविडच्या बाबतीमध्ये सगळेच नियम त्यांनी बेंड केले होते, परंतु जर ते नसती परवानगी दिली तर ती रिस्क मोठी होती. म्हणजे 20 वर्ष दुसरं कोणीही माणूस ते औषध बनवू शकणार नाही. काइंड ऑफ पेटंटच म्हणू शकतो. काइंड ऑफ पेटंट. त्यामुळे हे शॉर्टकट घेण्याची जी आपली टेंडन्सी आहे ती बरेचशे वेळा आपल्याला घातक असते. तो कुठली कंट्री जास्त गुंतागुंतीची वाटते? रेग्युलेटरी पॉलिसीज असतात किंवा एथिक्स असतात, त्यांचा किती तगडा प्रभाव असतो त्याच्यावर? सस्टेनेबिलिटी सगळ्यात मोठा विषय. फार्मा म्हटलं की थोडा त्याच्यावर डाऊट येतोच.